ज्या प्रकरणामुळे बीड महाराष्ट्रातच काय तर देशात चर्चेत आलं, मंत्री राहिलेल्या धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला। त्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 6 महिने उलटले, पण अजूनही कृष्णा आंधळे फरार आहे। बीड पोलीस त्याला शोधण्यात फेल झालीत की आव्हाडांच्या म्हणण्यानुसार त्याची हत्या झालीये असे अनेक प्रश्न उद्भवत आहेत। एकंदरीतच या 6 महिन्यामध्ये काय काय घडलं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। बीडच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 6 महिने पूर्ण झाली। या हत्या प्रकरणात मुंडेंच्या जवळचा असणारा वाल्मिक कराड, त्याच्यासोबतच सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, विष्णू चाटे, प्रतीक घुले हे आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। मात्र या हत्या प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी असणारा कृष्णा आंधळे अजूनही मोकाटाच आहे। त्याचा पोलिसांना शोध का लागत नाही असा प्रश्न आहे, पण याचं उत्तर बीड पोलिसांकडे मात्र नाही। ज्यावेळी संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण झाली त्यावेळी आरोपी कृष्णा आंधळेने मोकारपंथी ग्रुपवरती व्हिडिओ कॉल केला होता, त्याचबरोबर व्हिडिओ देखील शेअर केले होते। मात्र तोच आरोपी पोलिसांनी सीआयडीला सापडत नाही, ही मोठी शोकांतिका आहे। या प्रकरणात वाल्मिक कराड सोबतच्या संबंधांमुळे राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। सुरेश धस, अंजली दमानिया यांनी हे प्रकरण लावून धरल्यामुळे बीड पोलिसांवरती दबाव आला। अनेक पोलिसांच्या बदल्या झाल्या, निलंबनाची कारवाई झाली। बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कौर यांची नियुक्ती करण्यात आली। या 6 महिन्यांमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने बीडच्या विशेष न्यायालयामध्ये आजपर्यंत 6 सुनावण्या पार पडल्या। मुख्य सरकारी वकील म्हणून बाबासाहेब कोल्हे यांच्यासोबतच देशमुखांची बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली। 6 सुनावण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारांचे अर्ज न्यायालयामध्ये पेंडिंग आहेत। आरोपी वाल्मिक कराडच्या संपत्तीच्या जप्तीच्या अनुषंगाने अर्ज आहे। त्याचबरोबर विष्णू चाटेनं आपल्याला लातूरच्या कारागृहाऐवजी बीडच्या कारागृहामध्ये अर्ज केला होता, मात्र तो अर्जही माघारी घेतला गेला। एवढंच नाही, सीआयडी तपासामध्ये वाल्मिक कराडच या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे असं सांगण्यात आलं। पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात कुठलाही माझा रोल नाही आणि मला दोषमुक्त करण्यात यावे असा दोषमुक्तीचा अर्ज वाल्मिक कराडनं आपल्या वकिलांच्या मार्फत न्यायालयात केला। वाल्मिकच्या अर्जावरती सरकारी वकील, त्याचबरोबर तपासी अधिकारी आणि आवादा पवनचक्की प्रकल्पाच्या मॅनेजर यांचं म्हणणं न्यायालयाला मागितलं। याच अर्जावरती विरोध दर्शवत आवादा एनर्जी प्रकल्पाच्या दोन्ही प्रोजेक्ट मॅनेजर म्हणजेच सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे यांनी विरोध दर्शवला। मात्र 6 महिने पूर्ण झाले तरी या प्रकरणातील मुख्य आणि व्हिडिओग्राफी करणारा कृष्णा आंधळे पोलिसांना का सापडत नाही हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय। बीडचे पोलीस फेर ठरत आहेत की तपासाकडे दुर्लक्ष होते या देखील शंका आहेत। पण जितेंद्र आव्हाडांच्या दाव्यानुसार कृष्णा आंधळेची हत्या तर झाली नाही ना, असा देखील प्रश्न निर्माण होतो।